एका पानपट्टीत मी शर्ट चेंज करून आलोय. ही शपथ. पैसा ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? भीक मागितलेलो स्वतः मी स्वतः भीक मागितलेलो. फेमस झाल्यानंतर लोकांचे विचार बदलतात कधी कधी. त्यांना वाटतं आता मी मोठा झालो. असं कुठं पण कसं पण कामावरच्या कपड्यावर असं फिरते. मला काहीच वाटत नाही की आपण काय नाही काय म्हणजे असं समजून मी घेतच नाही आहे. सोशल वर्क करताना सोशल मीडियावर ते दाखवणं किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? लोकांची मदत करतो तर हे दाखवायची काय गरज आहे सोशल मीडियावर? आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्याने त्यांच्या सोशल वर्कमधून लोकांना प्रेरणा द्यायचं काम करत आले आहेत. आज आपल्यासोबत आहेत विनोद कराळे. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांचं लाईफ स्ट्रगल. त्यांच्या लाईफमध्येच पैशाची कमतरता असताना त्यांनी लोकांना मदत करायला पहिला प्राधान्य दिलं ही गोष्ट, आणि त्यांच्या लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी आणि सोशल वर्क करताना त्यांना कोणत्या गोष्टी सामोरं जावं लागतात ही गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी तुमच्या स्वतःच्या आयुष्यात स्ट्रगल असतानाही समाजासाठी काम करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? माझी परिस्थितीच तशी गेली की मी जेणेकरून मला काहीतरी करू वाटलं. म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढी कठीण. मी हॉस्टेलला होतो. माझी मम्मीने मला लहानपणी सोडून गेले होते. मग माझी परिस्थिती खूप वेगळी. 5 महिने होते तेव्हाच आई मला सोडून गेली. तर आजी आजोबांनी मला मोठं केलं. मग आश्रमशाळेत घातलेली तिथं जयसिंगपूरला आपल्या इथे. मग तिथे होतो मी. मला खूप आजी आजोबांची आठवण यायची. तर मी ते हे करायचो. मला भीक मागितलेलं स्वतः मी स्वतः भीक मागितलेलो. तेव्हा 50 पैसे होते. मी खूप जणांकडनं पैसे मागणार. मला 20 जणांकडनं तर पैसे मागितले तेव्हा 1 रुपया होणार. 1 रुपया जर गोळा झाला तर मग मी ते कॉईन बॉक्स असायचा, कॉईन बॉक्सला जायचो आणि आजी आजोबांना बोलायचो. ते पण 1च मिनिट होता त्यावेळेस. खूप कंडिशन वेगळी आणि तेव्हा परिस्थिती पण नव्हती. म्हणून मी तेव्हाच मला असं सारखं आठवायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आता जेणेकरून आपल्याला पगार एवढा आहे, आपण 20,000 केले खर्च काही वाटणार नाही. जेणेकरून आज नाही उद्या 5 वर्षानंतर मला देव काय देईन, सगळ्यांचा आशीर्वाद देईन, शब्दात सांगू शकत नाही. बरोबर. मग मला एक सांगा की तुम्हाला हेल्पिंग माइंडसेट किंवा हेल्प करायचा विचार तुमच्या मनात कसा आला, की म्हणजे कशी तयार झाली, हा माइंडसेट कसा तयार झाला? कारण माझी परिस्थिती तशी गेली. मी 20 जणांकडनं मागितलं भाऊ. तर मला 20 जणांकडनं मागायला खूप त्रास झाला. मी म्हणतोय कित्येक जण आता फिरतात गरिबांना, त्यांना खूप गरज आहे. असं त्यांच्या घरात कमवणारे कोण नसतात. आजी आहे अशा परिवारांना लई भेटलो मी. आणि त्यांना का नाही एकेकांना काम होत नाही, काही नाही. साईडच्या घराचे गल्लीतले ते हेल्प करतात, कायम करतात. मी आता बघतोय म्हणजे मला जेवढं मी ज्यांच्या घरात गेलोय त्यांच्या घरातनं मी 3 तास तरी येत नाही, पण जे कंटिन्यू मला परिस्थिती त्यांची माहीत असते. मग मी ती परिस्थिती माहीत जाणीव झाली ते म्हणजे हाय मला पण. आणि कसं शब्दात सांगू शकत नाही की त्यांची कंडिशन काय आहे. मग आपल्यातला थोडा वाटा देणं हे खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी. तर आपण खूप गरजेचं आहे आणि मला ती परिस्थिती इथनं काढलंय म्हणून मला हे करू वाटतंय. बरं, मग मला एक सांगा तुम्ही की तुम्ही त्या परिस्थितीतून गेला म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे, म्हणून तुम्ही लोकांना मदत करायचा प्रयत्न करायला. बरोबर. हाच मेन माझा मुद्दा आहे की जेणेकरून आपल्यापासून होतंय तेवढं तर हे करायचं. पण लोकांचा आशीर्वाद आपल्यावर पडलाय तर आपण हे आयुष्यभर करायचं. आता जे मी करायला लागलो हे करतच राहणार, नक्की करत. मी आजचं ही गोष्ट थांबवणार नाही. मी जेणेकरून मी जेव्हा नसेल तेव्हाच ही गोष्ट बदलून, नाही तर मी विचार करेल की माझी मुलं बाळ पण हेच करू दे, काहीतरी सेवा करू दे. खूप छान आहे ही गोष्ट, कारण सगळ्यांना खूप दिलासा मिळतो ह्या गोष्टींना. 100% की तुम्ही जे काम करताय ते बघून सगळे लोक मोटिवेट व्हायला लागल्यात आणि असं करण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असावा असं मला वाटतंय. मग समाजासाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर तुमचा प्रवास कसा होता? माझा प्रवास तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मानसिक पण भरपूर होत होता
म्हणजे जेणेकरून काम हे म्हणजे हँडलिंग होत नव्हतं. आणि मी जसं व्हिडिओ करायचो, काही जणांच्या कमेंट यायच्या, तू इथे कुठं तर चुकतोस, म्हणजे हे मला वेगळं वाटणार. म्हणजे ते आपण करायलोय काय हे तर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नाही असं नाही, करायला लागलोय म्हणून ते कुठं पण दाखवायचं नाही आहे. हे आपल्याला शब्द पहिली गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि ती एक गोष्ट मी जपतो, कारण जपणं ही गरजेचं आहे. कारण काही जण आहेत की त्यांना गरज पण नसतात, ते फिरतात. बरोबर. मग मला सांगा की लोकांचा रिस्पॉन्स ह्या गोष्टीकडे कसा होता? जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ टाकला, तुमच्या घरच्यांचा रिॲक्शन प्लस जे लोक तुमच्या समाजामध्ये बाहेर ओळखीचे आहेत, सोसायटीमध्ये तुमच्या ओळखीचे आहेत, त्यांचा रिॲक्शन कसा होता? आणि जे नवीन फॉलोअर्स तुम्हाला बघणारे आहेत ह्यांचा कसा होता? तीन वेगवेगळ्या जणांचा कसा रिॲक्शन होतं जेव्हा? त्यावेळेस सांगतो तुम्हाला, कंडिशन अशीच होती, सांगू पण शकत नाही, पैसे पण नसायचे, पगार यायचा. मी विचार करायचो की आपण आता हे चालू केले तर कुठल्या पद्धतीने चालू करायला पाहिजे. म्हणजे गणित मेन मोठं माझ्यासाठी, मेन गणित आहे. कारण 4,000 रुपये आता घर वाढत जाते माझं, भले 60,000 रुपये जरी पगार येत असला तर म्हणजे त्यात मेन महत्वाचं पैसे हे मी खूप जपलो. की त्यातलंच एक 10,000 रुपये काढलो, लोकांचा मला दिलासा मिळाला त्यावेळेस. आणि मी जेव्हा ही सुरुवात जेव्हा केलो, आता तुम्ही म्हणला असा, मला हे शब्दात सांगू शकत नाही. मी असं फोन एक एकदा स्विच ऑफ करायचो, 8-8, 10-10 दिवस काढायचो पण नाही. फक्त तेवढंच, कारण एवढा त्रास झाला. लोक मला म्हणले पहिला की हे काय करतोस, काय करायला लागलायस, म्हणजे हा तू करू शकत नाहीस. मग मी म्हणलो करू शकतोय. मला हे निगेटिव्ह जणांनी, खूप जणांनी बोललेत, मी असं सांगत नाही की नाही बोललेत, हे बोललेत आणि ते बोललेत, मी लक्ष दिलं नाही. कारण लक्ष दिलं तर आपण कुठंतरी चुकायला लागलोय. कारण आपल्या विचारातनं वेगळ्यांचे विचार घेऊन तर चालणारच नाही, अजिबात नाही. आपण एक विचार केलाय, आपण एकदाच पहिला ठरवलंय, तर ह्यांना हे करणं गरजेचं आहे. म्हणजे हे डॉट मला त्यांना तिथं काहीच त्यांनी बोलू शकत नाही. माझा हा शब्द मला पूर्ण करायचा आहे, हाच विचार करत आलो आतापर्यंत, करत राहीन आयुष्यभर, हेच करणार. बरोबर. मग म्हणजे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे न लक्ष देता तुम्ही स्टार्टिंगला मला खूप हे गेलं, अवघड गेलं. पण आता काहीच वाटत नाही मला. आता एवढं भारी वाटते. मला काय म्हणतात, मला कमेंट असल्या भारी येतात, मी कधीच निगेटिव्ह होत नाही. म्हणजे आता लोकांचा रिस्पॉन्स एकदम भारी आहे. एकदम भारी. मला त्यांचं प्रेम मिळते म्हणून मी खरोखर मी हे करू शकायला लागलोय. नाहीतर त्यांचं प्रेम जर नसतं मिळालं, आता मला ही 4 जण बोलणारी ती वेगळी, मी असं एक सांगू शकत नाही. पण लाखो माझ्यावर प्रेम करणारे आहेत. आणि मी असं नाही की माझ्यावर प्रेम करणारे, त्यांनी पण असं माझ्यापासनं मी करायला लागलोय, तुम्ही पण करा, ते पण करा. आपल्या इचलकरंजी दोघं तिघं चालू केल्यात. खरं सांगतो तुम्हाला, मला इतकं भारी वाटते, असे 2-3 हजार जण तयार होऊ देत की जेणेकरून माझं व्हिडिओ बघून मला असं वाटते की मी असं नाही की नाही त्यावेळेस असं खचलो, हे झालो. मला खचायचं नाही. म्हणजे जे केलोय ते चालू स्टार्टअप ठेवणार. बरोबर. आता तुम्ही जसं म्हटला की आता जे गावातली एक 2-3 जण, आता आपण इचलकरंजी गावात राहतो, तर गावातली तुम्हाला बघून लोक व्हिडिओ करायला लागल्यात ह्या गोष्टीकडं, तर तुम्ही त्यांच्याकडे कॉम्पिटिशन म्हणून बघता की चांगलं करायला लागल्यात, काम करायला लागल्यात, हे महत्वाचं आहे म्हणून बघता? मी केलो, माझं बघून करायला लागलेत, असे मला 3-4 असं कंटिन्यू करायला लागल्यात. कंटिन्यू जसं मी करतोय तसे मला आपल्या इचलकरंजीत 3,000 असायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे 3 झाल्यात आता तयार. असे वाटते की खूप जण कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या म्हणा, खूप जण हेल्पिंग करू दे, असे खूप जण, असं लय जण माझं बघून करायला. असं मी म्हणत नाही की आपल्या इचलकरंजीमध्ये, बाहेर पण लय जण करायला लागल्यात, खूप जण. मला त्यांना पण भारी वाटते. त्यांनी म्हणतात दादा तुम्ही या, आपण करूया, लय भारी करताय तुम्ही, म्हणजे असं तुम्ही दाखवून दिलाय की आताची परिस्थिती काय आहे. होय म्हणलो, तुम्ही करत राहा, मी तुमच्या असं कायम पाठीशी आहे म्हणतोय, असं कायम पाठीशी तुम्ही करत राहा, मी तुमच्या कायम उभं पाठीशी असणार. मला तुम्ही एवढ्या वरील आणले तर मी तुम्हाला का दिलासा देणार नाही. मी त्यांना सांगतोय तुम्ही करत राहा, कुठेही थांबू नका, कुठेच नाही. सांगलीतली गोष्ट आहे, मी चालू केलतो त्यावेळेस हर्षद म्हणून एक मुलगा आहे, 10वीलाच आहे. दादा म्हणला मी आजपासून हेल्प करणार म्हणला. अरे वा म्हणलो, एक नंबर. आणि तू करत राहायचं म्हणलो, 10वीलाच तू म्हणलो. अशा जगात तुझ्यासारखा विचार करणारा, म्हणजे असं म्हणत नाही,
तुझे पण काय नाही आहे, माझ्याकडे पण काय नाही आहे, पण तू करू शकतोस. हे मी जे शब्द दिला का नाही त्यांना, मी म्हणजे मला माहिती आहे मी करू शकतोय तर ह्यानी पण करू शकतात आणि ते करणं गरजेचं आहे असं मला वाटते. त्या हर्षदनं तुम्हाला सांगतो 10वीत असताना एक आम्हाला जेवण बनवून दिलता कंटेनर. मग त्याच्या आम्ही एक शूट घेतलेला, रील्स अपलोड केलती इंस्टाग्रामला. खूप जणांचा प्रतिसाद पण मिळालेला आणि ते पोरगं तेव्हापासून जे हेल्प करते अजूनपर्यंत पण हेल्प करते. मला लय भारी वाटते ते, की जेणेकरून आपल्यापासून ते पोरगे जे चालू केले ते कंटिन्यू करत राहते, की काय ना काय कामं करत राहते. मला भारी वाटते की जेणेकरून आपल्यापासून पोरं काहीतरी करायला लागल्यात, असंच करत राहू दे. मात्र तुमचं मला भारी वाटलं की तुम्ही आता जे बाकीचे जे तुम्हाला बघून हे करत आहेत, तर तुम्ही त्यांना कॉम्पिटिशन म्हणून बघत नाही. म्हणजे काय, म्हणजे आता सोशल मीडियाकडं अगर समजा एकानं हे चालू केलं आहे आणि दुसऱ्यानं ते चालू केला, तर त्याने त्याला कॉम्पिटिशन म्हणून बघतात. पण तुम्ही तो मदत करतोय हे तुम्ही मेन डोक्यात धरून हे करायला लागला, हे एकदम चांगली गोष्ट आहे. आणि मला एक म्हणजे तुम्ही गोष्ट सांगा की सुरुवातीला आलेल्या अडचणी तुम्हाला काय काय होत्या हे करायच्या आधी. लोकांनी तर तुम्हाला आधी सपोर्ट दिला नाही, तो तर ठीक आहे, म्हणजे तो म्हणजे झाला. पण आणि काय अडचणी आल्या तुम्हाला ह्या गोष्टीसाठी करताना फॅमिलीकडनं मला का नाही त्रास काय झाला नाही. मेन महत्वाचं फॅमिली. घरात मी मुलगा आणि बायको राहतो. घरातनं मला कधीच काही नाही, जा म्हणाल ते कायम असं मदत करत राहतो. आज गेली नाही तर उद्या उठून लावून द्यायची, जा. असलं घरातनं सपोर्ट लय भारी, शब्दात सांगू शकत नाही. मग बाहेरचं का नाही तुम्हाला सांगतो, हे काम रातपाळी पूर्ण नाईट शिफ्ट जर केली तर दिवसा उठायला हे होत नाही, रात्री मग जागायचं ते. आणि एक एकदा व्यक्ती असं शब्दात सांगू शकत नाही, मदतीला करणं तर सगळ्यांनाच गरजवान ज्याला व्यक्ती आहे त्यालाच आपण मी हे करू शकतो. आणि तो मला टाईम लय महत्वाचा आहे, की आता तुम्हाला सांगतोय मी सांगू शकत नाही. एका पानपट्टीत मी शर्ट चेंज करून आलोय पान शॉपला. एकट्या दादा म्हणलो आज जातो जरा पान शॉप शर्ट चेंज करतो म्हणलो, इस्त्री केला आणि मग घालून आलो. खूप म्हणजे असं सगळीकडनं वेळ देऊन हीच माझ्यासाठी म्हणजे हे आहे, बाकी काय नाही बघा. असलं हे खतरनाक. त्याला थांबा म्हणलो 1-2 मिनिट, त्याने शटर खाली घेतले. खरं मी इथं हे शब्द सांगू शकत नाही. टायमिंग हा लय मेन मोस्ट आहे. टायमिंग खूप 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 भारी वाटते की तुमचा जो काम करायची जी पद्धत आहे, किंवा तुम्ही म्हटला जसं की मी रात्री माझी नाईट ड्युटी असत्या आणि त्यानंतर मी सकाळी लवकर उठतोय, आणि सकाळी लवकर म्हणजे सकाळी लवकर उठायला होत नाही, बरोबर. सकाळी लवकर उठायला नाही झाल्यावर तुमचे घरचे तुम्हाला उठून पाठवतात की काम, म्हणजे माणसं थांबत नाही या गोष्टी. बरोबर. माणसानं तुमच्याकडे बघून हे शिकायला पाहिजे की कधी कोणती अडचण येऊन दे, कधी थांबायचं नाही. तर आणि कोणतं असतं तर मला फोन लावून म्हटलं असतं, दादा आत्ता काय मला होणार नाही, आपण उद्या नाही तर परवा अशा पद्धतीनं किंवा ह्या पद्धतीनं असं झालं असतं. तर पहिल्यांदा कोणत्या प्रकारचं काम केला तुम्ही, म्हणजे कोणत्या प्रकारची मदत तुम्ही केला? रात्री 12:30 वाजता मी घरातनं म्हणजे घरातली गावाला गेलती आणि मित्र सहज आम्ही कॅरम खेळत बसलेलो आणि आम्हाला जेवायचं होतं आणि जेवायला बाहेरच जाणार होतो. खूप वेळ झालता, मी गेलोच नाही. आम्ही असंच बसलो कॅरम खेळत आणि जेवायला जायचं होतं ते गेलो. आणि आमचा एक मित्र आहे त्यानं कॉल केला जेवण आहे म्हणून, आणि एक आजोबा साईडला झोपलेले. मी त्या हॉटेलला जायच्या अगोदरची रात्री आणि झोपलेले त्यांना उठवलं आणि त्यांना विचारलो डायरेक्ट, आजोबा काय खाणार आहे काय म्हणलो. खाणार म्हटले. मग त्यांनी त्या रात्री 1 वाजता त्यांनी जेवलीत, मी जेवण दिलेलं. मग 100 रुपये त्यांना जेवण घेतलो, पहिला त्यांना दिलो. बरोबर. म्हणजे पहिलं काम हे तुम्ही केला. आणि हे सोशल मीडियावर मी हे नाही असं म्हणलं तर काही कायम ही मदत करत राहिलोय. शूट कधी दिलं नाही, त्या गोष्टी शूट कधी केलेलं नाही, पण जे शूट केलेलं आहे मी त्या ह्या गोष्टीचं पहिला केलोय. बरोबर. आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही जी मदत केला तेव्हा तुम्ही जेव्हा ती मदत केला तेव्हा खरोखर मध्ये तुम्हाला त्या गोष्टीकडे तुम्ही मोटिवेट झाला. होय, मोटिवेट झालो. बरोबर. होय. तीच मग हे सगळं करत असताना तुम्ही जॉब करता,
स्वतःचं आयुष्य आणि सोशल वर्क, जॉब आणि स्वतःचं लाईफ, तुमची फॅमिली लाईफ काय असेल ते, तर आणि सोशल वर्क हे तुम्ही एकत्र मॅनेज कसं करता? जे शूटला तर असं कोण नसतं सोबत, एकटाच असतो मी. आणि कामावर पण गेलो तर सोबत भाऊच असते. कामावरनं जे आलो तर मग दुसरं काही नाही मला, म्हणजे एक घरातलं काय असेल ते काम. मुलगा शाळेला जातो, त्याला सोडायला ते लागतं. बाकी याच्या व्यतिरिक्त काही काम नाही. मग बाहेरच असं मदतीसाठी बाहेर पडतो. बाकी दुसरं काही काम नाही आहे. बरं, मग तुम्हाला ह्या सोशल वर्कमुळे तुमच्या पर्सनल लाईफवर तुम्हाला काय परिणाम जाणवला का? नाही, एक पण गोष्ट नाही की असं मला त्या अडचणीवर सामोरे जायला लागलं असं. नाहीतर कारण मी घर सोडून म्हणजे असं बाहेर कुठे जाऊ शकत नाही ना. हे काम काम दुसरं एकच आहे. मला एक समाजसेवा, माझं घर आणि माझं काम, ह्याच्या व्यतिरिक्त 3 काम सोडून तर काही नाही आहेत कामं. मग म्हणजे वेळ मग फक्त ह्याच गोष्टीवर देतोय, बाकी कुठल्या गोष्टीवर वेळ मी देत नाही आहे. तुमच्या सोशल वर्कमधला असा कोणता अनुभव आहे जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही? असं एक आजी आणि आजोबांना मी ठेवले भाड्याच्या खोलीमध्ये मी स्वतः. त्याने म्हणजे ते भाडं तुम्ही देता? भाडं, राशन पण. त्यांना महिन्याचं राशन बाहेर कुठे काय जाऊन देत नाही, त्यांना मी बघतो. त्यांच्या आजी आणि आजोबा आहेत, त्यांना कायम मी आता 7-8 महिने झालं त्यांना एका भाड्याच्या खोलीत ठेवले. ते कंटिन्यू मीच बघतोय. म्हणजे त्यांच्यावर असं कोणच नाही की त्यांना 1 रुपया पण मदत करेन. ते मी 2 दिवस परवा दिवशी लेट गेलतो. एक 10 तारखेची गोष्ट आहे. त्यांचं 10 तारखेला भाडं असते. मी 11 तारखेला गेलो लगेच, एक दिवसच. आणि ती आजी भांडे घासायला गेलती दुसरीकडे, का तर मी येणार नाही म्हणून म्हणलो. मग गेल्या वेळेस मी म्हणलो, आजी असं कसं करेन, मी आता इथनं 7 महिने झाले तुम्हाला बघतोय आणि अचानक मी न येईन असं शक्य नाही म्हणलो. मी एकदा तुम्हाला शब्द दिला आहे, मी आयुष्यभर तुम्हाला बघणार, तर मी बघत राहणार. तुम्हाला काय वाटतं ते मला एक फक्त फोन करायचं, मी तुमच्यासाठी हजर आहे. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की ती माझ्या काही का ना माझ्यासाठी चांगले व्यक्ती आहेत आणि मी त्यांना जपत आहे. ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे की मी त्यांना शेवटपर्यंत जपाव. तुम्ही त्यांचं घरचं भाडं, तुम्ही त्यांना लागणारं महिन्याचं जे राशन आहे किंवा जे लागणाऱ्या ज्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत, गॅस वगैरे सगळं माझ्याकडं असतं. मी कधीच त्यांना नाही म्हणत नाही. आणि त्यांनी असं नाही, त्यांना मेन महत्त्वाचं चालायला पण येत नाही दोघांना. मेन महत्त्वाचं ते, आणि त्यांच्यासाठी तेच गरजेचं आहे की मी त्यांना बघणं, आणि माझ्यासाठी पण गरजेचं आहे की त्यांना मी बघावं. बरं, मग त्या अनुभवातून तुम्हाला मिळालेली एक शिकवण काय असेल? की त्यांना मागे पुढे कोण नाही राव. होय, हीच माझ्यासाठी गोष्ट वेगळी वाटते की ज्यांना मागं पुढे कोण नाही आहे, त्यांचं काय हाल होत असेल असं एक विचार येते. बाकी ह्यामध्ये काय म्हणला तर ही एकच दुःखाची गोष्ट आहे, बाकी काय नाही माझ्यासाठी. वेगळा विचार येते, पूर्ण वेगळा, की त्यांच्यासाठी कोणच नाही. तुम्हाला म्हणजे जे आता जे तुम्ही फॅमिली म्हटला, ते 2 जण आहेत, त्यांना मदत करायची इच्छा का तुम्हाला वाटली? त्यांची परिस्थिती म्हणा, आणि ते मला म्हणलेले की एक आश्रममध्ये जाणार. मी म्हणलो, तुम्ही दोघं तर खूप भारी कपल आहे म्हणलो. खूप भारी, म्हणजे खूप भारी, शब्दात सांगू शकत नाही. आणि मग मी म्हणलो डायरेक्ट त्यांना, मी तुम्हाला बघितलं तर तुम्ही असं ह्याच खोलीमध्ये राहा. त्यांची मी एकदा खोली पण चेंज केल्या भाड्यामुळं, इकडं तिकडं आर्थिक हे व्हायचं, तरी पण मी खोली चेंज केली. आता मी म्हणजे बघतोयच त्यांना कंटिन्यू, आणि आता आहे व्यवस्थित आहे. ते कायम बघत राहणार. काय पर्याय नाही, एकदा बघितले, एकदा डोक्यात घेतलं, पर्यायच नाही, घेतलं की घेतलं. मग ते कसं मागं हे होऊन सांगणार नाही. आता मला काही लोक मदत करतात, त्यातनं ती होऊन जाते. माझी लय मोठी गोष्ट आहे की मला बाहेरनं पण मदत येते. ती मी मदत मला 20-30 हजार रुपये जरी आलं तर मी एकदा 100Kचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो. माझे 100Kला इंस्टाग्रामला व्हिडिओ हे झालतं फॉलोअर्स. तेव्हा काय माझ्यासाठी की काहीतरी करायचं, जसं माझ्या मुलगीचा वाढदिवस होता तसा. आणि एक आजीनं मला त्यावेळेसच एक घर मला माझ्यासाठी 5 पत्रे मारून दे म्हणलेली. मग पैसेच नव्हते माझ्याकडे तेव्हा. मग माझी सॅलरी येणार होती, मला एक 15 दिवस थांबायला लागलेलं. माझ्याकडे 17-18 हजार रुपये होते. मी 35,000 रुपयेमध्ये ते घर तयार केलं होतं पूर्ण. मग ती एक माझ्यासाठी गोष्ट भारी होती. असं म्हणायचं आहे की त्यांचं घर पूर्ण झालं, काहीच नव्हतं असं, हे पण पाणी पडालतं
आणि ते एवढ्याच जाग्यावर झोपणार राव. हे टेबलला नाही काय त्याच्या पण कमी होतं, एवढ्या जाग्यावर झोपणार. मग पैसा, सुख आणि गरज ह्याच्याबद्दल विचार कसा म्हणजे आता तुम्ही आता तुम्ही फेमस झाला, फेमस झाल्यानंतर लोकांचे विचार बदलतात. कधी कधी त्यांना वाटतं आता मी मोठा झालो. बर, मग त्यांनी पैशाकडे बघण्याची त्यांचा दृष्टिकोन वेगळा होतो, सुख ह्याच्याकडे बघण्याचा हे वेगळा होतो, आणि गरज ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो. तर तुमचा तसा बदलला का? आणि बदलला असला तर ह्याच्यातलं म्हणजे काय बदललं? काय बदललं असं पैशाचं म्हणलं की नाही, एक माझ्याकडे आता पैसा, मी जे करतो, मला जे पगार येतो, कधी 60,000 येतो, कधी 50,000 येतो, कधी 70,000 पण येतो, कधी कधी 80,000 रुपये पण मी पगार घेतलेलो आहे म्हणजे महिन्याला. आणि त्यातलं मी मदत केलेलं आहे, एक मिनिमम 20,000 रुपये हे कंटिन्यू मी मदतीसाठी काढतो. बाहेरच्या जणांची मला मदत येते ह्या गोष्टीसाठी. ही कधी 12,000 रुपये महिन्याला येतात, कधी 15,000 रुपये येतात, कधी 20,000 रुपये येतात. म्हणजे ही जी मदत आलेली आहे आणि माझी जी आहे मदत, ते पण कमी पडते भाऊ. 60,000, 70,000, 80,000 रुपये मदत करून, म्हणजे असं मी म्हणतोय सगळ्यांना की मदतीची खूप गरज आहे. आणि माझं म्हणला तर मी माझ्या कॅल्सीनं मी चालतो. मेन महत्त्वाचं मला चालवायचं. घर चालवलं तर मी सगळं, माझ्या मुलं आता शाळेला जातात, तर पहिला ते. आणि माझं जे काम आहे, कामापासून मला अजून 1 रुपया पण मिळाले आहे. यूट्यूब तर अजून पण मॉनिटाईज नाही आहे, अजून मॉनिटाईज नाही. फक्त सबस्क्राईब वाढल्या, शॉर्टमुळे, ते व्हिडिओमुळे वाढल्यात. फेसबुकचं काहीतरी $41 झाल्यात. म्हणजे अजून ऑनलाईन वर्किंगमधनं 1 रुपया पण आलेला नाही आहे. म्हणून तेवढंच एक 1,000-1,500 मी तुम्हाला सांगितलो की महिन्याला मी महिन्याला मी 15 व्हिडिओ टाकतो, एक दिवस 8 व्हिडिओ आणि व्हिडिओ तर कंटिन्यू मी टाकत नाही की जेणेकरून रोज टाकन. म्हणजे मुद्दा काय आहे की मी बघा, मला लोकांनी माझ्या स्वभावावर म्हणा काय का असं ना, की असं तुम्ही म्हणला आहे की लोकांचे दृष्टिकोन असं हे बदलले आहे. मी असं कुठं पण कसं पण कामावरच्या कपड्यावर असं फिरतोय भाऊ. मला काहीच वाटत नाही की आपण काय नाही काय, म्हणजे असं समजून मी घेतच नाही आहे. म्हणजे कोण जर दुसरा कोण असतात मी असं सांगू शकत नाही. असं तुमच्या तर नजरेत मी नसनच म्हणेल की बघा, तुम्ही भाड्याच्या जो घरात आहे, त्याचे 2 मुलं आहेत, ते शाळेला जातात, आणि तो मदत कोण करत्याला तुम्ही असं बघितलंय काय? नाही, चुकून पण नाही. हा, मी तीच म्हणजे आता जी मदत करतात, एकतर त्यांची जी फॅमिली असतात, एक मोठी घराण्यातून असतात, ते जास्त करून मदत करतात. पण मी असा पहिला व्यक्ती बघितलो अश्विन, जशी तुमच्या परिस्थिती हिशोबानं पहिलाच व्यक्ती मी बघितलोय. आणि खूप भारी गोष्ट आहे खरोखर सांगायचं म्हटली तर. आणि सगळ्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे. ही पण गोष्ट बरोबर आहे. स्वतःच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची जास्त किंमत जाणवायला लागली जेव्हा तुम्ही लोकांना मदत करायला चालू केला, जेव्हा तुम्ही त्यांची परिस्थिती बघता, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातली कोणत्या गोष्टी जास्त, त्याची किंमत जास्त आहे असं जाणवायला लागली भाऊ. माझ्या आजी आजोबांनी मला मोठं केलं. म्हणजे त्यांचा आशीर्वाद मेन आहे की मला आई जेव्हापासून सोडून गेली तेव्हापासून माझे आजी आजोबाच असतील की त्यांनी मला मोठं केलं. पप्पा पण नसायचीत माझ्याजवळ, आणि मग मी त्यांच्यापाशीच असायचो. त्यांच्यापाशी खूप दिवस राहिलो, खूप दिवस. म्हणजे माझं आयुष्य त्यांनी मला मोठं केलीत, आजी आजोबांनी. मग मला सरांच्या इथे मला काम भेटलं नॉटिंगचं. तर मला काम भेटलं, मला तिथनं पगार स्टार्टअप झाला. त्याच्या आधी मला पगार होता 12,000 रुपये. 12,000 रुपयेमध्ये तर मी घर पण चालवत नव्हतो. 12,000, 60,000, 70,000 हा वेगळी गोष्ट आहे, आणि हे आत्ताची जी आहे ती तवाची जी गोष्ट आहे ती वेगळी. मग माझ्या सुखात असं वाटते की ते आजी आजोबा जरी असते मला आता, तर ती एक लय माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे मी आज मदत करू शकायला लागलो. त्यांनी जर मला बघितली नसती तर आज मी मदत पण करू शकलो. मी कुठं असतो मला पण माहीत नाही. म्हणजे मी एवढ्या पण परिस्थितीनं काढलो असेल दिवस, तर ते काय मी एवढं हे वाटत नाही. जे आहे ते, आणि माझ्या आजोबा असते तर खूप खूप चांगलं वाटलं असतं. माझ्या चांगल्या वेळेत मला तेच गरजेचं होतं असं वाटते मला. तुम्ही जेव्हा
तुमच्या आजी या आजोबांच्या वयाच्या लोकांना जेव्हा मदत करता तेव्हा तुम्ही तुमचीच आजी आहे आणि तुमचेच आजोबा आहेत ह्या हिशोबाने तुम्ही मदत करतोय मी कायम. असं मला वेगळं फील होतं की जाणून येते की आजी आहेत, आजोबा आहेत, हे आपल्यावनीच आहेत. आपल्या आजी आजोबा आहेत त्यांनाच बघितल्यावनी आणि कायम त्यांना त्या नजरेनं पण कायम मी बघतो. आता जे आजी आजोबा आहेत त्यांना पण असं माझी इच्छा होती की ह्यांना ठेवायचं तर ठेवायचं. हे काय आपल्या आजी आजोबावने आहेत म्हणजे अशी पण माझी दृष्टी अजून पण त्यांना बघतोय. म्हणजे ही एक माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सोशल वर्क करताना सोशल मीडियावर ते दाखवणं किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? लय चांगला प्रश्न आहे हे तुम्ही मला विचारला. दाखवणं म्हणजे का नाही, तुम्ही माझ्यापासनं तुम्ही बघा लोकांची परिस्थिती काय हे आहे आता सध्याला. तुम्ही बघा आणि तुम्ही पण करा. त्या गोष्टीचं एवढं मोठे पुण्य लागन तुम्हाला. मला जे लागत आहे, जे आता लागायला लागलं आहे, काय का असं ना, मला पुण्य म्हणलं तर मला आशीर्वाद तुमचाच आहे. तुमच्या सगळ्या तुम्ही जे मला कमेंट करताय, जे काय असं मला प्रेम देताय, अजूनपर्यंत सोशल मीडियावरनं तर मला 1 रुपया भेटलेला नाही आहे. मी एवढा तर काहीच खुश नाही आहे. म्हणजे असं म्हणत नाही की नाही मी एवढं भारी काम करतोय. म्हणजे आता बाकीचे पण जे रील स्टार आहेत त्यांचं अथवा हे आहे म्हणजे असं सगळं पेमेंट वगैरे येत असं. हा म्हणजे एकेकांना एवढं फेमस करतात की शब्दात सांगू शकत नाही. मग मी पण असं मी म्हणत नाही की मी लगेच असं हे व्हावं की अजूनपर्यंत बघा तुम्ही मला बोलून घेतलाय. आता माझे 1,60,000 फॉलोअर काय 62 असतील, पण तुम्ही मला बोलून घेतला. एक मनात तुमच्या एक वेगळाच आदर असेल की जेणेकरून तुम्ही मला बोलून घेतलाय. मी पण हे शब्द तुमचे आभार मानू शकत नाही की मला तुम्ही बोलून घेतलाय. काहीतरी आधार असणार म्हणून तुम्ही बोलून घेतलाय. नाही, तुम्हाला मला हे विचारायचं होतं की सोशल मीडियावर आता तर तुम्हाला भरपूर जण विचारत पण असतील किंवा सांगत असतील किंवा म्हणजे चुकीचं हे करत असतील की त्यांनी म्हणत असतील की हा सोशल वर्क करतो, लोकांची मदत करतो, तर हे दाखवायची काय गरज आहे सोशल मीडियावर? असं बोलतात की सोशल मीडिया आता तुम्ही मदत करता हे 100% भारी गोष्ट आहे, पण ते तुम्ही सोशल मीडियावर का टाकता असं भरपूर जण विचारत असतील. मग त्या गोष्टीवर तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला त्या गोष्टीवर हेच बोलायचं आहे की मी आता मदत करतो. मी सोशल वर्क हे करतो आणि हे सगळं अपलोड करतो यूट्यूबवर, फेसबुकवर, काय असेल ते तिथं अपलोड करतो. तुम्ही सगळे मला बघता आणि मला जे वेगळं बघतात मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही असं वेगळं बघू नका की मी जेणेकरून कुठला तर गुन्हा केलाय. मी काय गुन्हा केलाय काय? मी त्यांना एवढं सांगेन की मोटिवेट ना तुम्ही मला बघायला लागलाय. मी तर चांगलं काम करायला लागलोय. अहो तुम्ही ते काम करून एकदा बघा, तुम्हाला किती भारी वाटेल. मग तुम्ही एकदा काम करून बघा. तुम्ही मला त्या पद्धतीनं बोलताय ना, तर मी त्या पद्धतीनं तुम्ही जर ते काम करून एकदा बघितलं तर मला पण वेगळ्या नजरनं तुम्ही बघणार. म्हणजे मला जर त्याने जर तसं बघत असतील तर मग मी असं म्हणत नाही की मी काय असा बाद मुलगा नाही आहे की मी ज्याने माझी परिस्थिती बघा तुम्ही की मला असं पहिला मेन महत्वाचं तो माणूस काय आहे ते बघा. म्हणजे मी माणूस काय आहे बघा. माझ्याबद्दल निगेटिव्ह तुम्ही विचार करू नका. का विचार करू नका तर माझी परिस्थिती नाही आहे की मी जेणेकरून पुढच्याने मला काय केला तर मी काय करेल. पण असं काही नाही. तुम्ही त्या ह्यानं राहू नका सा. तुम्ही पण चांगले असा. तुम्ही चांगले आहेत. मी तुमच्याबद्दल वाईट बोलत नाही. तुम्ही जे कारण तुम्ही मला कमेंट करला, असं केला तसं केला, मी ह्याबद्दल काही विचार करणार नाही. मी तिथेच सोडून देणार. पण तुम्ही असं करू नका. मी एक वेगळं काम करत आहे काय, तुम्ही पण काम करा. एकदा काम करून बघा, तुम्हाला नक्की भारी वाटणार आणि तुम्ही त्यावेळेस मला पण भारी मानणार. 100%. पब्लिसिटी न करता केलेल्या कामाला जास्त किंमत आहे किंवा व्हॅल्यू आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे म्हणजे मला म्हणायचं काय नेमकं की तुम्ही आता सोशल वर्क करता, हे तुम्हाला हे आहे, सोशल वर्क करता तर तुम्ही ते यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर का टाकता ही गोष्ट? कारण अनेक जण करत असतील सोशल वर्क तर त्याने थोडी जण करत नाहीत सोशल मीडियावर अपलोड, बरोबर? मग तुम्ही का करता? मी का करतो ते तर माझ्यापासून एक 4 लोक आणि जरा की सोशल मीडिया करू देत वर्क आणि जरा एक 4 लोक माझ्यापासून वाढू देत. मला भारी वाटावं की जेणेकरून आईला आपल्यापासून काय का होईना हे करायला लागल्यात
की मला लय भारी वाटते भाऊ, की समोरचा व्यक्ती माझ्यापासून जर बघायला चालू केला, मला कधी कधी तर मेन्शन स्टोरी येतात, दादा मी मदत केलो आज. म्हणजे मी मी मग कसं वाटणार, मी ते मेन्शन बॅक दिलं तर प्रत्येकांना लय जणांचे असे असतात की तेव्हा मला लय भारी वाटते, की आपलं बघून ह्यो मला म्हणायला लागला दादा मी आज हेल्प केली, की पास की आणि काय पाहिजे. असं मला वाटते की मस्त, की मला कोण तर म्हणायला लागले मी आज हेल्प केली, दादा तुमच्यामुळे मला पण भारी वाटते, मी हेल्प करतो. तर मला भारी वाटते की त्यांचे सगळ्यांचे खूप मेसेज चांगले येतात. बरोबर. म्हणजे तुम्ही सोशल वर्क जे करता ते सोशल वर्क तुम्ही तुम्हाला बघून आणि खूप जण करावीत ह्याच्यासाठी तुम्ही सोशल वर्क करता ते तुम्ही अपलोड करता इंस्टाग्रामवर किंवा जे असेल ते प्लॅटफॉर्मवर. बरं, मग सोशल मीडियामुळे सोशल वर्कला फायदा झालाय का? म्हणजे जे तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करता भरपूर जण बघतात, मग त्यांनी तुम्हाला काही मदत करतात का? हो, मला काही जण का नाही मदत करतात. आता तुम्हाला सांगतो, एकदा तर दादाने मला अमेरिकेत होते माझ्यासाठी, ती एक लई मोठी गोष्ट आहे. आणि एक दुबईतनं मला मदत आली, दुबईमधनं आणि अमेरिकेमधनं ती दोघं तिथं. आणि मला व्हॉट्सअपवर बोलायचे, मला इंग्लिश तर एवढं काही येत नाही, काहीच येत नाही भाऊ. एक एकदा ट्रान्सलेट करतोय मी, कोणाचा तर मोठा जर मेसेज आला तर. आणि मग मी त्यांचं पण हे ट्रान्सलेट केलं तो पहिला. दादा म्हणले मी इचलकरंजीच आहे आणि जवाहरनगरमध्ये आपलं गणेशनगरमध्ये राहतोय आपल्या इथेच, आणि मी तुला मदत करणार आहे, खूप दिवसापासून व्हिडिओ बघतोय तुझे. त्या एक दादांचं मला एक एवढं भारी वाटते की जेणेकरून त्यांनी मला 5,000 रुपये मदत दिली ती. मी तुम्हाला सांगितलं 100Kचा व्हिडिओ, 1,27,000 मला 100Kला व्हिडिओ करायचा होता, ती 1,27,000ला केलो व्हिडिओ. मला करायचाच होता, त्या आजीचं घर मला ठीक करायचं होतं आणि तो व्हिडिओ पण करायचा होता की माझं 100K झाले आणि मला दाखवा. माझ्याकडे तेव्हा पैसेच नव्हते भाऊ, मला ते नंतर करायला लागलं. म्हणजे पैसे असले तर आपण करू शकणार नाही, म्हणजे पैसे नसले तर काही करू शकत नाही. ती एक लय मोठी गोष्ट आहे. तुम्ही पैसे जे असतात ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, काय नजरेनं बघता? किती तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टीची इम्पॉर्टन्स वाटते? ती किती ती किती महत्वाची आहे तुमच्या जीवनात हे तुम्ही सांगा. तुम्ही आता बऱ्याच जणांचं पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तुमचा दृष्टिकोन काय? भाऊ पहिला सांगतो, मला पैसा तर जास्त घरात काय लागत नाही. खरं सांगायचं म्हणजे मला माझ्या हे बायकोच्या गावाकडने मला वर्षभराचे तांदूळ येतात, गहू येतात, सगळं म्हणजे राशन मला तिथनं मिळतं. माझा घरचा खर्च काय असेल ते दूध पाणी एक 10,000 रुपयेमध्ये मी पोरांना ते सगळ्यांना हे करू शकतो. पैशाकडनं बघायचं म्हणलं का नाही, माझ्याकडे जेवढं पैसे साठतील आणि मी जेवढ्या लोकांची मदत करेन त्या पैशाची, आणि पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप. आता माझ्याकडे तर काय नाही, मी 8 लाख रुपयाची जागा घ्यायला भाऊ तुम्हाला सांगतो 20 वर्ष घालवली इचलकरंजीमध्ये. मग तुम्ही विचार करा, अजून मी घर बांधलो नाही. म्हणजे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे हो आत्ताच्या गोष्टीला. मी एवढं पण असून काहीच नाही पैसा माझ्याकडे, म्हणजे असं म्हणायचं आहे. पैसा जर तुम्हाला बघायचा जर असेल किंवा मला बघायचा आहे, मला खूप पैसा बघायचा आहे. का बघायचा आहे? मला लोकांची भाऊ मदत, एवढी मदतीची गरज आहे बाहेर खूप, आणि त्यासाठी तर पैसाच लागतो. पैशाशिवाय काहीच काम होत नाही भाऊ, काहीच काम होत नाही. आणि पैसा असेल तर आपण पुढे हे करू शकतो, नाही तर काही नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात कितीही पैसे कमवला, कितीही संपत्ती कमवला, पैसे कमवला, तर तुमचं पैसे खर्च करायचं पहिलं माध्यम लोकांना मदत करणं हे असणार आहे. जेवढे पण माझ्याकडे पैसे असतील, मला असं वाटतं की मी जेवढ्या लोकांची जास्त मदत करेन एवढ्यासाठी माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. बर, तुम्ही जसं म्हटला की तुमचं सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याचं मेन रिझन आहे की तुम्हाला तुमच्यासारखे भरपूर जण मदत करावीत लोकांना, हे तुमचं मेन का मुद्दा आहे. तर आजच्या जनरेशनने सोशल वर्ककडे कसं पाहायला हवं? म्हणजे आत्ताचं जे जनरेशन आहे त्यांनी सोशल वर्ककडं कसं बघावं, म्हणजे त्यांनी करावं, ह्या गोष्टीकडे तुम्हाला कसं बोला, म्हणजे त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? आता तुम्ही आता माझी परिस्थिती बघितलाच असते ना, की मी असं आहे, मी काहीच करू शकत नाही. तुमच्या घरात जी परिस्थिती असेल तुमची, तुम्ही पण त्या परिस्थितीने राहू नका, मोटिवेट राहा. माझं सांगणं एवढंच आहे की आता
पॉझिटिव्ह, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करा. असं नको की आपण जेणेकरून तिथं थांबलोय आणि का थांबलोय ही निगेटिव्ह गोष्ट असते, कुठं ना कुठं निगेटिव्ह गोष्ट असते. म्हणजे पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करा आणि आपली घरची परिस्थिती काय आहे त्या गोष्टीला जरा कुठंतरी विसरून आपण कायम पुढे जात राहायला पाहिजे, ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बरं, अगर एखाद्या तरुणाला उद्यापासून एक सोशल वर्क करायचं असेल, लोकांची एक काहीतरी मदत करायची असेल, तर त्यानं काय करा, कुठून सुरुवात करायला पाहिजे? परिस्थिती तर तुम्हाला सांगतो सगळीकडेच कमी आहे. आता बघायला जाईन तिथं, जिथं पण तुम्हाला गरीब दिसेल तिथं तुम्ही मदत करा आणि ते खरोखर सोशल वर्कला टाका. भले तुम्हाला लोक बघतील नाही बघतील, तू जर करणारच असेल तू करत राहा. माझा सपोर्ट असेल त्याला पहिला की तू करणार आहेस तर माझी इच्छा आहे की ते भले समोरच्याची परिस्थिती कसे पण असेल, कोणाला 10 रुपये मागत असेल तर त्याला खायला लागते, त्याला काय विचार, त्याच्या घरातली परिस्थिती विचार आणि मग त्याला तुला पण कळेल की जेणेकरून त्यांच्या घरात काय चालू आहे, ह्यांना काय गरज असेल तर तू त्या पद्धतीनं मदत कर. मेन महत्त्वाचं काय आहे की आपल्याला समोरच्याची परिस्थिती बघायची आहे की काय आहे, आणि तू तिथे गेलास तर तुला परिस्थिती कळेल की काय आहे. तू त्यांना विचारलास तर कळेल काय आहे, समोरच्याचं काय हाल चालू आहे, काय का असं ना. ते मेन इम्पॉर्टंट आहे की आपण त्यांना विचारणं, त्यांच्या विचारामध्ये गुंतणं, की आपल्याला पुढच्या माणसाला बोलल्याशिवाय तर कळत नाही. बरं, आपण डोळ्यावरनं आणि माणसाला किती ओळखणार आहे. एक ओळखायची एक नजर एक सांगतो भाऊ, म्हणजे की डोळेवर आपण माणसाला ओळखू शकतो, पण आपण जर विचारलो तर परफेक्टली आपल्याला कळतं. मग त्या पद्धतीने तुम्ही मदत करा की जेणेकरून माणसाची पहिला परिस्थिती बघा, काय आहे, कुठं काय राहतो ते सगळं विचारा, तुम्ही मदत करत राहा त्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की पुढचा माणूस तुमच्याकडं मदत मागायला आला नाही तरी पण तुम्हाला त्याच्या डोळ्यावरून त्याला मदत पाहिजे आहे का नाही हे ते कळतं आणि मग तुम्ही त्याच्याकडे जाऊन विचारा त्याला की तुला कशा गोष्टीची मदत पाहिजे आहे का. हिथून त्यानं सुरुवात करावी असं तुम्हाला वाटतं. बरोबर. एवढं सगळं करताना कधी असं वाटतं का की आता थांबावं? नाही, कधीच नाही वाटत. असं वाटायला भाऊ खरंच माझ्या ह्या जन्मात पण मला वाटणार नाही की मी ही गोष्ट करण्यासाठी थांबावं. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पैसा. मला खूप जणांची मदत करायची आहे, खूप जणांची. माझी परिस्थिती नाही आहे, ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण आज तर मी करू शकत नाही, पण इथनं 5-6 वर्षानंतरनं माझी इच्छा आहे की मला सोशल मीडियावरनं जो पैसा येणारा मी ते मदतीसाठी देणार. मला माझ्यासाठी एकच माझ्या लाईफमध्ये गोष्ट आहे की माझं स्वतःचं घर, ते तर होणार, नक्की होणार. मी काहीतरी करेन त्यासाठी, पण ते पण गरजेचं आहे की मी मदत करणं खूप गरजेचं आहे. आत्ता पण नसलं तरी माझ्याकडे चालेल, पण मदत करणं मी हे कधी सोडणार नाही, कधीच नाही. शेवटचा प्रश्न, तुमच्या ह्या पूर्ण प्रवासातून लोकांनी एक गोष्ट काय शिकावी असं तुम्हाला वाटतं? तुमचा हा पूर्ण प्रवास त्यातून तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटते की ते लोकांनी शिकावी? मला पण शिकायला मिळाली. मेन महत्त्वाचं मला पहिला मिळाली शिकायला तुमचं प्रेम. जे मला तुम्ही प्रेम एवढं दिलं, म्हणजे एक एवढ्या छोट्या घराण्यातल्याला म्हणजे असं बाहेर पडताना तुमच्या सगळ्यांच्यामुळे काहीतरी वेगळी फिलिंग येते. मला पण घरातनं बाहेर पडताना मी एक आज समाजसेवक आहे, सगळ्यांचं मला एवढे जण प्रेम करतात, तर ती पण गोष्ट मी माझ्यासाठी बाहेर पडतो ती घेऊन. आणि तुम्ही मला नजरेनं बघता, म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे, शब्दात सांगू शकत नाही. आणि तुम्ही आता माझी परिस्थिती नाही आहे, मला एवढं मोठं तुम्ही केलं. मी मोठं म्हणत नाही एवढं, पण तुम्ही केलं. माझं नाव कुठंतरी म्हणजे असं मला बघतात गाडीवरनं पण जाताना ते, मग मला भारी वाटतं. म्हणजे माझं काहीच नव्हतं पहिला. माझी परिस्थिती बघा कशी आहे की मी जेणेकरून माझं काहीच नाही तरी पण मी केलो, तुम्ही मला एवढं केला. मग ज्यांच्याकडे पैसा असेल मी त्यांना एवढंच म्हणेन की तुम्ही खरोखर करू शकता ही गोष्ट. केला तर चांगली गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे, खूप पुण्य लागतं.
आणि ईश्वराला काय पाहिजे आता सध्याच्या घडीला, की जेणेकरून आता सध्याच्या पण नाही, ईश्वर म्हणतोय की जेणेकरून तुम्ही हेच पुण्य करा की लोकांना मदत करा. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे मी करू शकेल. मग ज्याच्याकडे हे पैसा असेल, सगळं असेल, तर तुम्ही खरंच एखाद्या जात्याला व्यक्तीला कधी तर राशन घेऊन द्या किंवा त्याला लागणारी व्यक्ती विचारा. तुम्ही बोललो ते मागं की तुम्ही विचारा एकदा त्यांना काय गरज आहे. आपण जाताना एका माणसाला फक्त विचारावं. ते आपल्या 8 दिवसातनं डोक्यातनं जात नाही की त्या माणसाला ती गरज होती. मग ती जर तुम्ही करू शकताय, मी करू शकतोय म्हणल्यावर तुम्ही पण करू शकताय. मग ते जर तुम्ही केला तर तुमच्यासाठी खूप भारी, खूप म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही. मला एवढं प्रेम मिळाले. मग माझ्यावरनं तुम्ही ओळखा की तुम्हाला पण भारी वाटणार ती गोष्ट. म्हणजे मला एवढं फिलिंग होतात, तुम्ही मला एवढं प्रेम देतात, मला लय भारी वाटते. मी शब्दात सांगू शकत नाही. त्यांच्यापाशी हात जोडतो मी सगळ्यांपाशी की मी त्यांचं कधीच विसरू शकणार नाही की मला एवढ्या छोट्या घराण्यातला एवढं मोठं केला. असंच प्रेम सगळ्यांचं असू दे. म्हणजे तुमचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही मदत करत आलाय, तुम्ही मदत करत राहणार, आणि तुम्ही तुमची परिस्थिती नसताना तुम्ही मदत करा लागलाय. मग ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी मदत करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मला असेच व्हॅल्युएबल कॉन्व्हर्सेशन्स ऐकायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेट करतो असे व्हॅल्युएबल कॉन्टेंट आणण्यासाठी. आणि तुम्हाला पुढच्या पॉडकास्टमध्ये कुणाला बघायचं आहे तेही कमेंट करा नक्की.